आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट होणारे आणि अतिशय सोप्या पद्धतीने हातानेही तुटतील असे तिळाचे लाडू। तर मी इथं पाव किलोचे तिळाचे लाडू बनवते। यासाठी मी इथं अर्धा पाव किलो म्हणजे जो 240 ml चा 1 कप असतो ना मोठा तो घेतलेला आहे। आणि तीळ आपल्याला मंद आचेवरती एक 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे। तर कंटिन्युअसली स्टर करायचं, कारण तीळ लगेचच करपले जातात, त्यामुळे कंटिन्युअस स्टर करायचं। आणि तीळ असे पॉप व्हायला लागले, उडायला लागले की समजायचं आपले तीळ भाजून झालेले आहेत। तीळ भाजून झाले की ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आणि त्याच सेम कढईमध्ये 1 चमचाभर तूप मेल्ट करून घ्यायचं आहे। आणि जेवढे तीळ घेतलेले त्याच क्वांटिटीमध्ये मी गूळ पण घेतलेला आहे। सो 1 कप तीळ त्यासाठी 1 कप गूळ चिरून घेतलेला आहे। गूळ आपल्याला लो फ्लेमवरती मेल्ट करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे। तिळाच्या लाडूमध्ये हा पाक बनवणं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण कुठपर्यंत शिजवते। जर पाक पुढे गेला तर लाडू कडक होतात। सो त्यामुळे पाक कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे गुळाला। आणि गूळ कम्प्लिटली मेल्ट झाला की हळूहळू त्याच्यावरती बबल्स यायला स्टार्ट होतात। ते तुम्ही बघता इथं छोटे छोटे बबल यायला स्टार्ट झाले। थोडंसं मिक्स करत राहायचं आणि मग वरती एकदम असं फेस आला की त्या स्टेजला गॅस बंद करायचा। सो आपल्याला हा पाक तयार झाला की नाही काय करायचं, थोडेसे हे छोटे छोटे बबल्स यायला स्टार्ट झाले की एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हा गुळाचा पाक टाकायचा आणि आपल्याला याचे सॉफ्ट बॉल बनवायचे। अतिशय कडक असा बनवायचा नाही, जो सॉफ्ट व्हायला पाहिजे। आणि मग असे बबल्स आले कम्प्लिटली की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये आपले भाजलेले तीळ ते टाकून घ्यायचं आणि सगळं मिश्रण व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। गॅसची फ्लेम ही बंदच आहे। आणि हे सगळं मिश्रण एका ताटलीमध्ये ओतायचं आणि मग थोडंसं ल्युकवॉर्म व्हायचं, म्हणजे हे लाडू गरम गरम असतानाच वळायचे आहेत, पण तरी पण हाताला सहन होईल तिथपर्यंत तरी आपल्याला थोडंसं थंड करायचं याला। स्पॅच्युलाने शक्यतो स्पॅच्युला वापरा, जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत आणि चिकटणारही नाही, किंवा लाकडी जे उलट नसतं ते वापरलं तरी पण चालेल। आणि थोडंसं असं स्प्रेड करायचं। आणि तुम्ही जर एकटे बनवणार असाल तर ही एवढी क्वांटिटी दिली ना, या एवढ्या क्वांटिटीमध्ये थोडं थोडंसं करून बॅचेसमध्ये तुम्ही लाडू बनवू शकता, कारण लाडू फार फास्ट बनवावे लागतात आणि मग थंड झाले की पुन्हा हे लाडू बनले जात नाहीत। म्हणून थोड्याशा क्वांटिटीमध्ये घ्यायचं आणि हाताला असं थंड पाण्याचा हात लावायचा आणि मग लाडू बनवायचे। थोडं मिश्रण काढून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण तुम्ही झाकून ठेवलं तरीही चालेल, कारण पुन्हा थंड झालं की लाडू वळत नाहीत। मग इन केस जर तुमचे लाडू अजिबातच वळत नसतील तर काय करायचं, थोडंसं राहिलेलं मिश्रण पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं। मग थोडंसं गरम केलं की पुन्हा लाडू वळायला स्टार्ट होतं। सो या पद्धतीनं मी असे छोटे छोटे लाडू बनवलेले आहेत। सो एवढ्या क्वांटिटीमध्ये माझे 30 लाडू बनलेले होते आणि फार छान लाडू आणि अगदी झटपट बनतात। अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे। एकदा नक्की करून पहा या संक्रांतीला। आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। सो तुम्ही इथे बघू शकता की अगदी हातानेही लाडू सहज तुटतोय आपला। सो अजिबातही कडक होत नाहीत हे लाडू। एकदा नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका। थँक्यू।